काय सांगाल? खरं तर एका व्यापाऱ्याला रोखण्याचा प्रकार या ठिकाणी झाला आहे आणि या ठिकाणी तक्रार देण्यासाठी तुम्ही आलेला आहात. काय सांगाल? आज जो प्रकार ह्या बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड शहरामध्ये दिनांक 24 रोजी आमचा एक मुंबईचा व्यापारी येतो व्यापार करण्यासाठी आला होता. पण आजसुद्धा बीडच्या पोलीस लोकांनी हे सिद्ध करून दाखवलं की हा बीड खरोखरच बिहार आहे आणि बीडचं जे नाव खराब झालेलं आहे आणि बीडला जे बिहार म्हणून संबोधलं जातं, तर याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या पोलीस डिपार्टमेंटच्या काही खाकी वर्दीतील गुंड लोक आहेत. ह्या लोकांनी हे आज बी सिद्ध करून दाखवलं की खरोखरच बीड हा बिहार आहे. आमच्या एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला व्यापार करण्यासाठी आला असता त्याला त्याच्याकडून 4 लाख रुपये असा त्याच्यावर दरोडा टाकला ह्या पोलीस लोकांनी आणि ह्या आमच्या व्यापाऱ्याकडून 4 लाख रुपये लुटल्याचा प्रकार आज दिनांक 24 रोजी विशाल लॉज ह्या ठिकाणी हा घडलेला आहे. हे निंदनीय बाब आहे आणि आज आम्ही माननीय SP साहेब यांना भेटलो, निवेदन दिलं आणि ह्या तक्रारी दिल्या आणि हा जर योग्य रीतीने तपास न झाल्यास आणि ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला त्वरित निलंबित न केल्यास संपूर्ण जिल्ह्यासह मराठवाडा बंद करून सराफ स्वर्णकार फेडरेशन हे रस्त्यावर उतरणार आहे असा आज इशारा आम्ही SP साहेबाला दिला आहे. पोलीस अधीक्षकांना भेटलात, काय त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला? काय त्यांना सांगतो? पोलीस अधीक्षकांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की बाबा आम्हाला थोडाही पुरावा सापडला तर आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करू आणि त्याला निलंबित करू. आता आमची अशी मागणी आहे की ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला नुसतं निलंबित करून चालणार नाही की अशा ह्या लोकांनी बीडचा बिहार केला, अशा लोकांना बीड जिल्ह्याच्या बाहेर फेका आणि ह्यांना बडतर्फ करा अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्यांनी ते आश्वासन आम्हाला दिलेलं आहे.